वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या बास्केटबॉल मैदानाचे पावसात काँक्रिटीकरण, शासनाच्या निधीची उघड उधळपट्टी। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मुसळधार पावसातच बास्केटबॉल मैदानाचे काँक्रिटीकरण घाईघाईने उरकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रिमझिम आणि अधूनमधून होणाऱ्या मोठ्या पावसात काँक्रिटीकरण केल्यास सिमेंटची पकड सुटून काही दिवसातच मैदान उखडणार हे स्पष्ट असतानाही कामाचा हा सपाटा अहोरात्र सुरूच आहे। विशेष म्हणजे या गंभीर आणि निकृष्ट कामाबाबत शाळेच्या प्राचार्यांना 2 ते 3 वेळेस वारंवार सांगून देखील हे काम थांबविण्यात आले नाही। वरून पावसाचा थेंबही बंद झाला नसताना काँक्रिटीकरण मात्र सर्रास आणि पूर्ण वेगाने सुरूच ठेवण्यात आले, ज्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या नियमबाह्य व निकृष्ट कामाबाबत शाळेच्या प्राचार्यांना विचारणा केली असता ठेकेदार गुजरातचा आहे एवढीच मोघम माहिती त्यांनी दिली, परंतु स्वतःच्या शाळेत सुरू असलेल्या या कामाच्या ठेकेदाराचे पूर्ण नाव काय याचे स्पष्ट उत्तर मात्र त्यांना देता आले नाही। सतत पडणाऱ्या रिमझिम व मोठ्या पावसात वारंवार सांगूनही काम न थांबवणे आणि ठेकेदारानेही कामाचा सपाटा तसा सुरू ठेवणे, यावरून ठेकेदाराची मुजोरी आणि प्राचार्यांची थेट मिलीभगत तर नाही ना असा तीव्र संशय आता व्यक्त केला जात आहे। शाळेच्या प्रमुखांना ठेकेदाराचे नावही माहीत नसणे आणि ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही पावसातील काम बंद न होणे, यावरून अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने शासकीय निधीची उघड उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। करदात्या जनतेचा आणि मुलांच्या खेळाच्या भविष्यासाठी आलेला निधी असंच चिखलात व पावसात वाहून जात असताना वरिष्ठ प्रशासन गप्प का, असा सडेतोड सवाल कामरगाव ग्रामस्थांमधून विचारला जात आहे। या संपूर्ण नियमबाह्य प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून तत्काळ चौकशी करून हे काम थांबवावे आणि दोषी ठेकेदार व जबाबदारांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। इंडिया न्यूज R7 साठी उल्हास ठाकरे, कारंजा।